लोक एवढी जण हात घेतले. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. दीक्षाभूमीमध्ये जे आता हे अंडरग्राऊंड पार्किंगचं काम सुरू आहे, याचा विरोध म्हणून आम्ही आज कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं आहे आणि धर्मदाय आयुक्तालाही आज निवेदन देण्यात आलेलं आहे की हे काम त्वरित थांबावं आणि हे काम थांबवावं याचेही आम्ही एक पत्रकं पण काढलेले आहेत आणि त्या निवेदनामध्ये ते स्पष्ट नमूद पण केले आहे. टेक्निकल काय काय अडथळे आहेत, काय काय याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात. हे उद्या पण आम्ही समाज कल्याण विभागाला याचं निवेदन देणार आहोत आणि उपमुख्यमंत्र्यालाही याचं निवेदन देणार आहोत. तर 1 तारखेला इथे मीटिंग बोलवण्यात आलेली आहे समिती आणि आंबेडकरी समाजाच्या मध्ये ती मीटिंग होणार आहे. पण आम्ही यासाठी इथे वारंवार येऊन काम थांबवण्याचा प्रयत्न करतोय. पण आमची ही रिक्वेस्ट होती की 1 तारखेपर्यंत हे काम त्यांनी थांबवावं, पण ते काम हे थांबवत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही हे निवेदन देऊन कस्टम जे डिपार्टमेंट आहेत त्यांना विनंती करतोय. तर 1 तारखेला मोठ्या संख्येने इथे लोकांनी यावं आणि याच्यातनं शांतीपूर्ण काय मार्ग निघतो यासाठी प्रयत्न करावा असं मी विनंती करतो. 1 तारीख को ज़्यादा से ज़्यादा लोग दीक्षाभूमि में आए, 10 बजे तक छुट्टी लेके कुछ भी करके 1 तारीख तक इतने लोग आए आना चाहिए और आए 1 तारीख को आना चाहिए. मित्रांनो, सर्व युवक पिढीने जे आहे या दीक्षाभूमीवरती 1 तारखेला आवर्जून यायचं आहे आणि संपूर्ण आंबेडकरी अनुयायांना एक विनंती आहे, एक निवेदन आहे की आपण सर्वांनी आवर्जून यायचं आहे, कारण की अस्मितेचा विषय आहे आणि हे जर आम्ही वाचू शकलो नाही तर उद्याला स्तूपाला धोका झाला, तुम्ही जिवंत नसणार पण येणाऱ्या पिढीला मात्र जे आहे बाबासाहेब तथागत बुद्ध कळू शकणार नाही. जसे बुद्ध इथे गाडल्या गेलेले आहे तसंच दीक्षाभूमी सुद्धा गडद केल्या जाईल असं षडयंत्र इथल्या विषमतावादी लोकांचं आहे. हे षडयंत्र तुम्हाला हाणून पाडायचं असेल हे खोदकाम आपल्याला जे आहे बुजवावं लागेल आणि या स्तूपाच्या आजूबाजूची पूर्ण जमीन आपल्याला जशी नॅचरल होती तशी करावं लागेल. आणि हे आव्हान जे आहे मी आज या दीक्षाभूमीवरून आपणा सर्वांना करतो आहे. अरे खरोखर बाबासाहेबांचे अनुयायी असाल या दीक्षाभूमीवरती 14 ऑक्टोबर सारखी तुम्ही गर्दी करून हे काम बंद करून दाखवा आणि हे काम कसं गैर आहे हे आपण नक्कीच इथल्या शासन व्यवस्थेला सांगू की हे वातावरणीय रमणीय व्हायला पाहिजे, पण हे अनैसर्गिक बांधकाम आहे आणि हे स्तूपाला धोकादायक आहे. 15-25 वर्षानंतर हे स्तूप टिकू शकणार नाही असल्या प्रकारचं इथलं खोदकाम सुरू आहे. हे जर बंद करायचं असेल 1 जुलैला आपल्या सर्वांना आव्हान आहे, 1 जुलैला सर्वांनी कामधाम सोडून या दीक्षाभूमी नागपूरला यायचं आहे. एवढंच बोलतो, थांबतो. जय भीम.